नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सोयाबीन पिकासंदर्भात महत्त्वाचं अपडेट, महत्त्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की लास्ट टाइम आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण जे घरगुती सोयाबीन आहे त्याचे 100 बिया आणून आपल्या शेतामध्ये आपण टाकल्या होत्या की त्याचं किती टक्केवारी आहे, म्हणजे किती उगवण क्षमता आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवशी आपण ते बी टोबलं होतं आणि जे शेती होती आपली ते खूप चिकट होतं, रान पाणी होतं शेतामध्ये, तरीसुद्धा त्या बिया उगवल्यात का नाही त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण याच्या पलीकडे शेतामध्ये जे आहे ते घरगुती बीज पेरलेलं आहे आणि ते बियाणं कसं उगवलं आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. आणि शासकीय योजना असतील किंवा सोलार पंप असतील किंवा शेतकऱ्यासंदर्भात इतर कुठलीही माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही खूप महाग किमतीचं बियाणं घेता आणि त्या बियाणं कधी उगवतं कधी उगवत नाही, त्याची गॅरंटी तर नसतेच. पण तुम्ही घरचं बियाणं जे आहे ते कसं ठेवायचं आणि कसं ते वापरायचं त्याच्यासुद्धा आपण माहिती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपण इथं बियाणं टोबलं होतं. तर एक 100 बिया आहेत ते आपण इथे पुरल्या होत्या. तर पाहू शकता हे 2 लाईन आहेत, ते 50-50च्या लाईन आहेत. आणि याच्यामध्ये किती म्हणजे 100मध्ये किती आपलं बी उगवलं आहे ते मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की जे घरचं बियाणं आहे ते कसं बियाणं आहे. ठीक आहे, तर आपण 100 बिया टोबल्या होत्या आणि जमीन तर मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती की चिकट जमीन होती आणि असं जर आपण माती घेतली तर त्या मातीमधून पाणी येत होतं. ठीक आहे, अशी इतकी खराब जमीन होती. आणि हे जे पाण्याचे जे मी बसलोय ते जे जागा आहे, जे शेत आहे ते तर पाण्याचा निचरा होणारी जमीन नाही, पाणी धरून ठेवणारी जमीन आहे. आणि त्याच्यामध्ये आपण त्या 100 बिया लावल्या होत्या सोयाबीनच्या. तर मी त्या बिया तुम्हाला मापून म्हणजे जे रोप किती आले ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे बियाणं आहेत तर आपण मापायला सुरुवात करूया. हे जे 50-50च्या आपण 2 लाईन केल्या होत्या तर आपण ते पाहूया तर किती उगवलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67. ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो, जी बिया आहेत त्या 67 बिया आपल्या उगवलेल्या आहेत. ठीक आहे, आपण 100 बिया टाकल्या होत्या त्याच्यामधल्या 67 बिया उगवल्यात. म्हणजेच तुम्ही जे हे बियाणं आहे ते 67% आपलं चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे खराब बिया आहेत तर याच्यामध्ये बिया आय थिंक तुम्ही पाहू शकता की काही उगवल्या होत्या पण जे पाखरांनी वगैरे त्यांचे शेंडे मोडलेले आहेत. ठीक आहे, तर पक्ष्यांनी काही खाल्लेले आहेत आणि काही बिया आहेत ते समजा चिखलामुळे खाली दबून गेले असतील असं मला वाटतं. कारण की जे ह्यांचं जे पोषण झालेलं आहे ते पोषणसुद्धा खूप चांगलं आहे. मी त्याचा तुम्हाला हे जवळूनसुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण आता जे आपण दुसऱ्या शेतामध्ये जाणार आहोत जिथं की आपण ते पेरलं आहे. ठीक आहे, हे तर आपण टेस्टिंगसाठी केलं होतं. हे जे टेस्ट केलं होतं की आपल्या 100 बियामधल्या किती बिया उगवतात. तर आपण त्या शेतामध्ये जाणार आहोत जिथे की आपण हे म्हणजे पेरणी केली होती. त्या पेरणीमध्ये किती बिया उगवल्यात, म्हणजे कसं उगवलं आहे, दाट आहे त्याच्यावरती ते रोप आहे ते चांगलं आहे का, त्याच्यावरती म्हणजे वाढ चांगली झाली का ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग हे जे तुम्हाला शेत दिसतंय ते आपण मी तुम्हाला एक फुटेज दाखवल की हे आपण घरगुती बियाणं पेरलंय आणि त्याच्यामध्ये वाढ तुम्ही पाहू शकता की याच्यावरती कुठलंही पानाला बोळ पाडणं म्हणजे आळीनं वगैरे किंवा बोळ पाडलेलं नाही. आणि जर तुम्हाला दाखवायचं झालं तर हे एक बियाणं मी तुम्हाला दाखवलं आहे आणि ह्याचं जे वाढ आहे तुम्ही पाहू शकता किती चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. आणि तुम्ही विकत्रीचं बियाणं घेता त्याच्यामध्ये काही उगवतं काही उगवत नाही, तुमची बॅग खराब होती. आणि तुम्ही जेव्हा जे सोयाबीन विक्री करता त्याच्यामध्ये तुम्हाला भाव भेटतो 3,800 रुपये आणि सोयाबीनची पिशवी आहे
जे आहे ते 3800 रुपयाला तुम्हाला एक 25 किलोची बॅग भेटते आणि तुमचं सोयाबीनचा भाव आहे ते 3800 आहे. म्हणजेच लक्षात घ्या की तुमची 25 किलो म्हणजे तुमची 1 क्विंटल सोयाबीन 3800च्या भावानं जाते आणि तुमचं हे घरगुती बियाणं आहे ती 1 क्विंटलमध्ये तुमच्या सगळ्या शेताला म्हणजे तुमच्या 4 बॅगा इथचं जे पैसे आहेत ते किती होतात तर 12,000 होतात. आणि 12,000च्या बियाणाचं जर तुम्ही जे बॅग आणले तीच बॅग तुम्हाला 3800 रुपये क्विंटलनं तुम्हाला बाहेर विकावं लागतं. आणि त्याच बागेचे जे 4 टप्पे केले तर तुम्हाला पिशवीनं 12,000 रुपये द्यावं लागतात. म्हणजे तुमचं घरगुती बियाणं खूप किती फायद्याचं आहे तुम्हाला ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटते. तर रँडमली तुम्हाला हे तर मी बियाणं दाखवलं, पण तुम्हाला डायरेक्टली कुठलं बी मी एखादं दाखवलं तर पाहू शकता किती म्हणजे या बियाणामध्ये या उगवण क्षमता किती चांगली आहे, याच्यावरती रोग कुठलाच नाही. मी तुम्हाला याचे व्हिडिओ जवळून सुद्धा दाखवतो की या जे आपलं पेरणी केलेलं आहे त्याच्यावरती एकही सुद्धा कुठला मावा पडलेला नाही. अगर कुठल्या बियाणा म्हणजे झाडामध्ये किती तंदुरुस्त आहे, याच्यामध्ये कुठलाही रोग नाही, अगर कुठलं पानाला बोळ नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांनो जे घरगुती बियाणं वापरू शकता. आणि जर तुम्हाला बियाणामध्ये जर काही वाटत असेल आपली जमीन खराब आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पावडर भेटतं की तुम्ही त्या घरगुती बियाणाला असं चोळून वगैरे लावू शकता, त्यामुळे बुरशी वगैरे लागू शकत नाही. ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.